आता होणारा सामना 4 षटकांचा राहील आणि 4 फ्रेश बॉलर्स असतील या ठिकाणी, याची सर्वांनी नोंद घ्यावी. दरम्यान पुढचा सामना होईल तो डिंगडॉंग आणि जय मल्हार. जय मल्हार संघाकडून सलामीची जोडी जाते या ठिकाणी श्याम आणि विजय. फलंदाजी मार्कवर असेल तो मारुती. आता या ठिकाणी डिंगडॉंग संघासाठी हा करो वा मरो असा सामना असेल. जर हा सामना डिंगडॉंग संघाने जिंकला तर ते पुढे वाटचाल करतील, अन्यथा त्यांचे आव्हान या स्पर्धेतील संपुष्टात येणार आहे. या ठिकाणी आता होणारा सामना हा निर्धारित 4 षटकांचा. दरम्यान सामना सुरू होतोय. पहिला चेंडू घेऊन या ठिकाणी मारुती श्यामसाठी, आणि हे काय, पहिला चेंडू आणि पहिला षटकार. खरपूस समाचार घेतला या ठिकाणी श्यामने. मारुतीचा पहिल्या चेंडूवर षटकार वसूल करतो या ठिकाणी श्याम. श्याम सुंदर मदन मोहन. पहिला चेंडू पहिला षटकार. नको आता ते गारवा घुसेल माझ्यात. दुसरा चेंडू मारुतीचा, पुन्हा एकदा श्यामने एकला चेंडूने, हा काय, चौकार. रणरणत्या उन्हात अजून तापून फलंदाजी करतो या ठिकाणी श्याम. आणि मैदानावर आग ओकताना दिसतोय श्याम. रंगात आलेला दिसतोय श्याम. प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडलेला दिसतोय श्याम. श्याम श्याम श्याम. 2 चेंडू 10 धावा या ठिकाणी जय मल्हार संघाच्या. तिसरा चेंडू मारुतीचा श्यामसाठी, पंचांना पार करून केलेला हा मारा, आणि या ठिकाणी थोडासा पुलर यॉर्कर लेंथचा चेंडू थोडासा खणून काढल्यावर का एका धावेवर समाधान मानावं लागते या ठिकाणी श्यामला. 1 ने धावसंख्या वाढते 11. त्या ठिकाणी प्रशांतने चेंडू फील्ड केला होता, एका धावेवर समाधान मानावी लागली ती. आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे तो विजय. मारुती सामना करेल तो विजय, आणि या ठिकाणी विजयने चेंडू फिरवून मारलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. रॉयल डॉक्टर लांजा आयोजित एक देशीय मेडिकोज भव्य दिव्य अशी ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खानविलकर ग्राउंड वर या ठिकाणी सुरू. 17 पहिल्या षटकातील 4 चेंडू अखेरीस धावसंख्या होते 17, बिनबाद 17. विजय आणि श्याम. दरम्यान पुढचा चेंडू मारुतीचा विजयसाठी, आणि या ठिकाणी पुलर, आणि चेंडू मला वाटतं या ठिकाणी नो म्हणून घोषित करतायत पंच, आणि तब्बल 7 धावा देऊन जातोय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेच्या वरून षटकारासाठी. 24 धावा, बिनबाद 24, आणि या ठिकाणी फ्री हिट असेल. फ्री हिटचा चेंडू मारुतीचा, आणि हे काय, चेंडू थोडासा शॉट चुकलेल्यासारखा दिसतोय, आणि या ठिकाणी फ्री हिट होती, याची नोंद घ्यावी. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेला झेल तर टिपलाय, परंतु फ्री हिट होती. 25 बिनबाद 25. शेवटचा चेंडू घेऊन पंचांच्या दिशेने मारा करील तो मारुती, आणि आता सामना करील श्याम.
मारुती श्यामसाठी आणि या ठिकाणी चेंडू काही कळाला नाहीये, चेंडू जातोय निर्धाव. हो या ठिकाणी मला वाटतं श्याम आउट झालाय. चेंडूची कड घेऊन चेंडू गेला यष्टी रक्षकाकडे, पुढचं काम केलंय यष्टी रक्षकाने आणि श्याम या ठिकाणी झेल बांधून परततोय. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या आहे 1-25. श्याम आपल्या वैयक्तिक 11 धावांवर झेल बांधून तंबूत परततोय. हा सामना 4 षटकांचा असणारा याची नोंद घ्यावी. कृपा करून आपला फलंदाज पाठवायचा आहे. जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार. जो पहिला पोचेल तो करेल बॅटिंग. साहिल संघाकडून दुसरं स्वतःच पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर धष्टपुष्ट उंच पुरा खेळाडू अनिल. सामना करेल तो विजय. साहिल. श्याम आउट झाल्यानंतर फलंदाजीसाठी येतोय तो साहिल. एक बाद 25. पहिल्या षटका अखेरीस जय मल्हार संघाचा धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक घेऊन अनिल. सामना करील तो विजय. पंचांना पार करून टाकलेला चेंडू आणि विजयने खोदून काढलाय चेंडू. चेंडू प्रशांत कलेक्ट करतोय. थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा उठवत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. हेच समीकरण आहे. 1चे 2, 2चे 3 अशा धावांमध्ये जर तुम्ही रूपांतर केलं तर धावसंख्या वाढण्यात मदत होते. एका धावेच्या ठिकाणी 2 धावा गेलेत. पुढचा चेंडू अनिलचा आणि या ठिकाणी थोडासा फटका चुकतोय. लेगच्या दिशेने मारलेला हा फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी धावसंख्या होते 1 बाद 28. दुसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र सामना करील तो साहिल अनिल याचा. निर्धारित 4 षटकांचा हा सामना. रॉयल लांजा डॉक्टर्स प्रस्तुत एक दिवसीय ही ओराम क्रिकेट स्पर्धा. पुढचा चेंडू अनिल याचा साहिल साठी आणि साहिलने चेंडू खेळून काढलाय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी एका धावेनिशी धावसंख्या वाढते 29. 1 बाद 29. काय असतं हे क्रिकेट प्रेम या ठिकाणी तुम्ही बघू शकता. रणरणत्या उन्हात जीवाची पर्वा न करता जिंकण्यासाठी खेळणारे हे क्रिकेटवीर प्रेमिक आशिक क्रिकेटचे. आणि या ठिकाणी विजयचा फटका पाहूया. उंच प्रशांत जातोय खाली. दोघांची टक्कर झाली आहे. या ठिकाणी कॉल न झाल्यामुळे झेल जमिनीला दान होतोय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये धडक झाली. कॅच काय भेटत नाहीये आणि या ठिकाणी 3 धावा धावून काढल्यात. या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंगचा ताळमेळ नसल्यामुळे 2 क्षेत्ररक्षक एकाच बॉल खाली गेले आणि आदळून जमिनीवर पडले. ते पडले बॉल सुद्धा सोडले. बत्तीस. 1 बाद 32. अनिल पुढचा चेंडू साहिल साठी आणि साहिलने आडवा होऊन चेंडू मारलाय. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. खणखणीत षटकार. 38. 1 बाद 38. या ठिकाणी मात्र जय मल्हार संघाने आपला इरादा पूर्णपणे स्पष्ट न करता, पूर्ण म्हणजे आता त्यांनी असं सांगितलंय की
थोडासा पुढे लेगचा चेंडू हलक्याच घेऊन काढला चेंडू जातोय लॉकआउटच्या दिशेने चेंडू गोळा केला जातोय एका धावेवर समाधान मानावं लागेल ते विजयला साहिल आता स्ट्राईक असेल साहिलकडे 4 षटकांच्या सामन्यांमध्ये तिसरं षटक चालू तिसऱ्या षटकातील 2 चेंडू संपलेत या ठिकाणी 47 धावा झाल्या त्या एका गाड्याच्या मोबदल्यात दरम्यान वैभव पुढचा चेंडू साहिलसाठी आणि साहिलने चेंडू मारलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक जातोय चेंडू काय मिळत नाही आणि हा चौकार या ठिकाणी हल्ला बोल चढवला जातोय मल्हार संघाकडून 51 संघाचं अर्धशतक पूर्ण या ठिकाणी जय मल्हार संघाचं चौकार आणि धाव संख्या 1 बाद 51 तिसरं षटक प्रगती पथावर पुढचा चेंडू वैभव याचा साहिल साठी आडवा होऊन मारताना आणि पुढचा चेंडू मारला पाहूया झेल होतोय का झेल खाली क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी झेल सुटतोय चेंडू काही सापडत नाहीये दरम्यान तिसऱ्या धावेसाठी धावतात आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात चौथ्या धावेचा प्रयत्न फसतोय 3 धावांची धाव संख्या वाढते ती 54 1 बाद 54 पाचवा चेंडू घेऊन सामना करील तो विजय लांबच लांब आणि डीप रोमांच्या दिशेनं चेंडू जातोय षटकारासाठी 6 ने धाव संख्या उसळी घेते 7 धाव संख्येने 60 ही पार केली आहे आडवा होऊन लांबच लांब फटकेबाजी करताना विजय या ठिकाणी दरम्यान वैभव पुढचा चेंडू विजयसाठी आणि हे काय पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू फटकावलाय चेंडू सीमा रेषेबाहेर उंच पुन्हा एकदा षटकार पुन्हा एकदा 6 धाव संख्या उसळी घेते 66 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 1 बाद 66 22 धावांच्या सरासरीने धाव संख्या गोळा करताना दिसतो या ठिकाणी संघ जय मल्हार येळकोट जय मल्हार 3 षटक आणि धावा झाल्या त्या 66 काय ती फलंदाजी अक्षरशः तुटून पडलं ते प्रतिस्पर्धी संघावर साहिल आणि विजय दरम्यान शेवटचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर गोलंदाज अभी तुम्हें करना पड़ेगा अभी नहीं तो कभी नहीं बस तुम ही हो अभी शेवटचं षटक घेऊन या ठिकाणी अभी सामना करील संघाकडून शेवटचं स्वतःचं पहिलं षटक घेऊन अभी साईड साठी आणि हा चेंडू आडवा होऊन मारलाय चेंडू जातोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू जमिनीला दान आणि या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का नाही एका धावेवर समाधान मानावं लागतंय एका धावेची धाव संख्या होते ती 67 1 बाद 67 आता मात्र सामना करेल तो विजय अभिचा सामन्यातील शेवटचा षटक विजय आपल्या 38 धावांवर खेळताना पुढचा चेंडू अभिचा विजयसाठी आणि हे काय पुन्हा एकदा विजयने चेंडू फटकावलाय क्षेत्ररक्षकाला चुकवून चेंडू त्याच्या डोक्यावरून जातोय तो षटकारासाठी काय ती फटकेबाजी काय ते झंझावत विजय नावाचं अक्षरशः तुटून पडलाय धाव संख्या होते ती 73 शेवटचे 4
तेच उभे आहेत. चेंडू येतो आणि सीमारेषेबाहेर जातो. दरम्यान अभि विजयासाठी पुन्हा एकदा चपल होऊन मारला फटका आमच्या दिशेने चेंडू अडवला जातो. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेची धावसंख्या वाढते ती 75. 1-5-75. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सामना करेल तो साहिल अभिचा. ऑफ स्टिकच्या बाहेर गाल घेऊन उभा राहिलेला साहिल. चेंडू उंच मारलाय. चेंडू उंच गेला प्रशांतच्या दिशेने आणि चेंडू सीमारेषा पार करतोय षटकारासाठी. काय करावं गोलंदाजांनी. धाव संख्या होते 81. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या ठिकाणी समाचार घेतो तर साहिल. पुढचा चेंडू अभिचा. साहिल साठी पुन्हा एकदा उंच उडतोय चेंडू. चेंडू खाली स्वतः गोलंदाज जातो आणि काय कॅच घेतला या ठिकाणी. आपल्या गोलंदाजीवर गोलंदाज अभि आली आणि या ठिकाणी साहिलची खेळी संपुष्टात येते. 23 धावांवर 5 चेंडू संपलेत आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक. वैयक्तिक 45 धावांवर नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो विजय. काश त्याला 1 चेंडू खेळायला मिळाला असता तर. नवीन फलंदाज समीर. मॅन इन कॅबॉज आम्ही राजबॉल ऑफ इनिंग आणि समीरने चेंडू भिरकावलाय आणि हा षटकार. काय बघतोय आपण या ठिकाणी. कुठे करावी गोलंदाजांनी, कुठे फेकावं चेंडू आणि काय करावं. 87
88 धावा केल्या त्या निर्धारित 4 षटकात. 2 बाद 87 आणि 88 धावांचं उद्दिष्ट असेल ते इंग्लंड संघाकडे. सलामीची जोडी अनिकेत आणि इंग्लंड संघाकडे. संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचे जरा कृपा करून. पेरवल संघाचे कर्णधार टीम पेरवल कॅप्टन पीत. चेंडू नाना माराकडे पावलेनं करून अनिलसाठी आणि अनिल चेंडू शॉट थोडासा चुकला आणि हे काय पहिल्या चेंडूवर झेलबाद होऊन परतावं लागेल ते अनिलला. निर्धारित 4 षटकात 88 धावांचं उद्दिष्ट घेऊन उतरलेला डिंगडॉंग संघ आणि पहिल्या चेंडूवर झेलबाद होऊन अनिल तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय आपल्याला. पहिल्या चेंडूवर यश मिळते ते नानाला. टुर्नामेंटमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर डिंगडॉंग संघाला हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा जिंकणं आवश्यकच आहे.
चेंडू झाले त्या ठिकाणी. चेंडूची कडे घेऊन चेंडू विकेट किपर कडे जातोय आणि विकेट किपरने या ठिकाणी काही आपली गलती केली नाहीये. मंदार झेल वाजवून तंबूत परततोय. खरंच उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी समीरची आपल्या संघासाठी. 2 बाद 21. पाच चेंडूत केवळ 3 धावा दिल्यात त्या समीरने या ठिकाणी. खरोखर उत्कृष्ट खडूस अशी गोलंदाजी या ठिकाणी समीरची. आणि मंदारची जागा घेण्यासाठी जातोय आता अशक्य आणि अशक्य अशीच गोष्ट थोडीशी दिसते या ठिकाणी डिंगडॉंग संघासाठी. 88 धावांचा डोंगर रचला होता तो जय मल्हार संघाने, ज्यात 45 धावांची नाबाद खेळी होती ती फलंदाज विजय याची. फलंदाज मारुती सामना करेल समीर याचा. पाहूया शेवटचा चेंडू षटकातील आणि मारुतीने चेंडू मारलाय. चेंडू जातोय दरम्यान एकच धाव मिळते ती
मारुती याला 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 22. आता मात्र समीकरण खूपच झुकलंय ते जय मल्हार संघाकडे. 12 चेंडू आणि 66 धावा. सगळे षटकार मारले तरच होते नाही 72 होतील तरी पण. पाहूया तिसरं षटक घेऊन मला वाटतं विजय येतोय तो गोलंदाजी मार्कवर. हा तोच विजय आहे जो मगाशी फलंदाजीत प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडला होता. चौफेर फटकेबाजी करत ज्याने नाबाद 45 धावा केला होता तोच हा योद्धा. आणि पुढचा चेंडू घेऊन इजो आता बॉलिंग करीत मारुती. बघूया पुढचा आता काय होता. आता दरम्यान विजय बघूया सामना करील तो मारुती आणि फटको थोडं चुकलोय. पुन्हा एकदा विकेट किपरचो एकदम भारी इथे. आणि हे काय चेंडू जमिनीला दान होऊन सीमारेषा पलीकडे जातोय. चेंडू चौकारासाठी चांगला ट्राय होता त्या ठिकाणी यष्टी रक्षकाचा. झेल सुटला तर सुटला आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर. 4 ने धावसंख्या वाढते 26. दरम्यान विजय पुढचा चेंडू मारुतीसाठी. आता फक्तच तुम्हाला फटकेबाजी करावी लागणार आहे त्यामुळे विचार न करता तुम्ही फलंदाजी करा आणि षटकार. दुसरा चेंडू षटकारासाठी. तिसरा षटक प्रगतीपथावर. 84 धावांच्या चेंडू धावांचा पाठलाग करताना संघ डिंगडोंग. आता मात्र मारुती यांनी कमबॅक केलाय. पहिला चेंडू चुकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर प्रति हल्ला चिडवलाय तो विजयच्या. दरम्यान पुढचा चेंडू विजयचा सामना करेल तो वैभव. आणि आता जवळपास
डिंगडोंग संघाचं अस्तित्व या ठिकाणी लयाला चाललंय या ठिकाणी. विजयचा पुढचा चेंडू वैभवसाठी आणि काय चेंडू टाकलाय बघा, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते वैभवला. षटक संपतं या ठिकाणी. वॉट ऑल राऊंड परफॉर्मन्स बाय विजय, वन मॅन आर्मी. आता मात्र सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिले असंच म्हणावं लागेल. शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. सहा चेंडू आणि 53 धावा. दरम्यान गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. ओमी, जर्सी नंबर 1. Now Omi to the Vaibhav. Last over of the match. 53 needed from 6 balls. ओमीचा पहिला चेंडू वैभवसाठी आणि चेंडू काही कळाला नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागेल या ठिकाणी. अनिकेत पुढच्या चेंडूचा सामना करेल तो ओमीच्या. वैयक्तिक 19 धावांवर खेळताना पुढच्या चेंडूचा सामना करेल तो ओमीच्या. दरम्यान ओमी पंचांना पार करून चेंडू टाकतोय तो अनिकेतसाठी आणि चेंडू उंचच उंच मारला. या ठिकाणी झेल होईल का नाही. आणि काय क्षेत्ररक्षण या ठिकाणी. षटकार. समीरने चांगला प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. त्याच्या शूजचा थोडासा स्पर्श झाला बहुतेक बाउंड्री लाईनला आणि हा षटकार. पुढचा चेंडू ओमीचा अनिकेतसाठी आणि अनिकेतने पुन्हा एकदा स्ट्रेट मारला आणि चेंडू पुन्हा एकदा षटकारासाठी. 6 अभी भी जान बाकी. छान ट्राय केला या ठिकाणी होता नानानी. सलग 2 षटकार मारले ते अनिकेतनी. दरम्यान ओमीचा पुढचा चेंडू अनिकेतसाठी. पुन्हा एकदा चेंडू फटकावला. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने. षटकार आणि या ठिकाणी षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली ती या ठिकाणी अनिकेत यांनी. धाव संख्या जाते ती 54. वैयक्तिक 37 धावांवर खेळताना अनिकेत. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू मारलाय आणि आता या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक शोधलाय आणि या ठिकाणी झेलबाद. वादळी 37 धावांची खेळी करून तंबूकडे परतताना दिसेल तो अनिकेत. थोडाही हल्लेला नाहीये. लोंगांचा क्षेत्ररक्षक पूर्णपणे हातात झेल दिलाय तो अनिकेतने. दरम्यान शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. हॅलो, शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी बऱ्याच धावांची आवश्यकता आहे. अंपायरचा इशारा वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते 55. दरम्यान शेवटचा चेंडू बॅट्समन अननोन. हा उचलून मारलेला फटका 6 धावांसाठी. शेवटचा चेंडू 6 धावा. धाव संख्या 60 धावा. अशा रीतीने हा सामना
जय मल्हार या संघानं जिंकलेला आहे आणि त्यांचा हा सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे. त्याचबरोबर मोरिया हा संघ सुद्धा सेमीफायनलला पोहोचलेला आहे. या पुढील मॅच लांजा वर्सेस डेरवन